तर चला जाऊया मैदानाच्या दिशेने. मॅचला ते सर्वात फलंदाज देखील आपल्या जागेवरती पोहोचलेले आहेत. फिल्डिंग देखील सज्ज आहे. दोन्ही पंच मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. एका बाजूला गुरुदास भोईर सर आणि दुसऱ्या बाजूला वसार 40+ क्रिकेटच्या रिवर्सचा बेताज बादशाह जगदीश दूधकर. मॅचला होते सुरुवात. सामना महत्वाचा मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतात. सानवी 11 पडलेगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये ॲलेक्स संग्राम 11 नितलस ही लढत तुम्हाला पाहायला मिळेल. ओपनिंग ब्लास्टर मैदानाच्या आतमध्ये प्रतीक आणि राहुल काठे सलामीची जोडी दाखल झाली. गोलंदाजी मार्कवरती ओव्हर नंबर 1 आणि भावेश मात्रे गोलंदाज. फ्रंटलाईन बॉलर आहे. काल खरतर ज्या गोलंदाजानं अफलातून कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केलेली आहे तोच सध्या आपल्याला गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. मॅच इज ऑन. विश व्हेरी ऑल द बेस्ट. पहिलाच बॉल. इथे काय घडलंय? बॅटची कडा. बॉल निघालाय मागे. बाउंड्री लाईनच्या पलीकडे चेंडू सीमारेषेच्या पार. चौकार. चॉईस होते तुम्हाला. पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. तदनंतर मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा भावेश म्हात्रे गोलंदाजीवरती सज्ज होताना तुम्हाला पाहायला मिळेल. ओव्हर नंबर 1 चा खेळ सुरू आहे जो मेंडेटरी पॉवर प्ले षटक आहे. चला मॅच बॉल आलाय. वेळेवरती सामने खेळवणं गरजेचं आहे. आणि स्टॉपवॉच देखील सुरू पडलेगाव संघ या गोष्टीची नोंद घ्या. 3 ओव्हरसाठी 15 मिनिटांचा वेळ तुम्हाला इथे दिला जाईल. 8 वाजून ठीक 23 मिनिटांनी पहिला बॉल पडला. विकेट किपरकडे थोडीशी मिस्टेक झाली आहे. धाव नाही, कोणती धाव नाही मिळणार. डॉट बॉलची समाप्ती. निर्धाव चेंडूची सांग धावत असताना पहिल्या बॉलवरती चौकार आला. बॅटची मोठी कडा. तदनंतर बॉल निघाला मागे. धावा मिळाल्या 4 आणि तदनंतर पुढचा बॉल येतोय डॉट. चांगला खेळ, चांगले क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला अनुभवायला मिळेल. त्यामध्ये कोणतीही शंका नाहीये. स्टँडर्ड ऑफ क्रिकेट इथून या स्पर्धेमध्ये आपण अगदी पहिल्या दिवस रात्र फॉर्मॅटमधून पाहिलेले आहे. जबरदस्त स्पर्धा आहे. क्रिकेटचा भूतपूर्व सोहळा. ऑफ साईडला खेळायचा होता. थेट विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती. ऍक्शन रिप्ले इंटरेस्टिंग असेल. ज्या प्रकारचा बॉल भावेश म्हात्रेनं मैदानाच्या आतमध्ये तिसरा हाताळलाय. अतिशय योग्य टप्पा. तीक्ष्ण आणि धारदार गोलंदाजीसाठी ओळखला जातो. कल्याण डोंबिवली परिसरामध्ये सातत्यपूर्वक चांगला खेळ आला. आणि आज मलंगड असोसिएशन अंतर्गत या स्पर्धेमध्ये देखील चांगली कामगिरी करतो. बिलकुल सटीक लेन, बिलकुल चांगली लाईन आपल्याला पाहायला मिळाली. यावेळेस गॅपमध्ये खेळायचा होता. पॉइंटला बॅकफुटला गेले होते. तदनंतर स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचा होता. फटका पॉइंटच्या वरून. ऍक्शन रिप्ले का फ्रंट लेग पुढे काढला. बॅकफुटला गेले. तदनंतर स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचा होता. पॉपिंग रिक्षा भरपूर डीप उभे होते. फ्रंट लेग पुढे काढत असताना मागे थोडासा बॅलन्स गेला बॉडीचा आणि पॉइंटच्या वरून खेळण्याचा प्रयत्न असफल ठरला. चौकारानंतरचे सलग 3 बॉल डॉट येत आहेत. गोलंदाजी भन्नाट. यावेळेस फटका फसलाय. मिस टायमिंग. बॉल अबेमध्ये. डाऊन दी बॉल. मिड ऑफ. कॅच कंप्लीट. पहिल्या विकेटचं बदल मैदानाच्या आतमध्ये. चौकारानंतर मात्र पूर्णपणे आपल्या या मॅच वरती पकड मजबूत बनवण्याचा प्रयत्न केला गोलंदाज भावेश म्हात्रेनं. अफलातून गोलंदाजी. पहिल्या विकेटचं बदल. क्या बात आहे. हे विहंगम दृश्य स्क्रीनवरती ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहिलं. फार सुंदर अगदी हे चित्र आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळालं. आणखीन एक चांगला बॉल. वॉट बॉलिंग. काय गोलंदाजी केले पहिल्या ओव्हरमध्ये.
ना कोई संघर्ष ना हो कोई तकलीफ तो क्या मजा है जीने में. बड़े बड़े तूफान थम जाते जब आग लगी पड़ी हो सीने में. जशी काही मैदानामध्ये आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून आग लावली. सुंदर गोलंदाजी. पहिल्या बॉलवरती चौकार आल्याच्या नंतर भावेश म्हात्रेला आपण पाहिलं कम बॅक करणारं षटक. ज्या प्रकारे हा सुंदर चंद्र आकाशामध्ये तुम्हाला पाहायला मिळतो स्क्रीनवरती, त्याच प्रकारची सुंदर कामगिरी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज भावेश म्हात्रेने केली. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 4-1 बॅटिंग करताना टीम ॲलेक्स संग्राम 11 नितलस. गोलंदाजी मार्कमध्ये रोशन कुंभार तुम्हाला पाहायला मिळतोय. अगदी चौथा सामना आजच्या या रात्रीतील तुम्ही पाहतात. पहिला सामना अगदी आपण पाहिला तो स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे विरुद्ध गावदेवी क्रिकेट संघ नारेन संघ जिंकला. तदनंतर जीजी स्पोर्ट्स वाकण विरुद्ध मायरा 11 12-13 गावदेवी नागाव, तो सामना नागावनं जिंकला. तदनंतर जय मसोबा क्रिकेट संघ पाकड्याचा पाडा त्यांच्या विरोधामध्ये आई 11 मोरबे, तो सामना मोरबेनं जिंकला. आणि आता ॲलेक्स संग्राम 11 नितलस विरुद्ध सान्वी 11 पडले. यावेळेसचा फटका बघा, स्ट्राईक जशी मिळाली तसा ऑन साइडला पेटवलाय. बॉल निघालाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. राहुल काठेच्या बॅटमधनं दर्जेदार षटकार. खऱ्या मातीची आगरी कोळी बांधवांची समुद्राशी जन्मापासून असलेलं नातं, आणि जिथे कष्ट म्हणजे पूजा, स्वाभिमान म्हणजे ओळख, तीच खरी मुंबई. युपी वाल्याची नाही, बिहार वाल्यांची, बंगाल वाल्यांची नाही, कोणाची खरी मुंबई फक्त आम्हा आगरी कोल्यांची. अप्रतिम संगीत ठोकोमी. त्याच्या अंधारात समुद्र गाठणारे, लाटांशी 2 हात करून जीवन जगणारे, आपल्या गावाने या संपूर्ण शहराला अन्न देणारे, हेच खरे मुंबईचे किंग. आज किती मोठे टावर्स उभे राहू दे मुंबईमध्ये, किती नावं बदलू दे, पण या शहराची ओरिजिनल ओळख एकच, ती म्हणजे आगरी कोळी. हाऊ वॉज दॅट लाऊड अपील. लेग बायच्या स्वरूपात ही धाव आपण पाहत आहोत. धावसंख्या सिंगलने पुढे. टोटल स्कोरबोर्ड वरती 15. पहिल्या ओव्हरमध्ये भावेश म्हात्रेनं बांधून ठेवलं होतं, रोखून धरलं होतं, थांबवलं होतं फलंदाजांना. पण तदनंतर इथे मात्र आपण पाहिलं तर सध्या रोशन कुंभार गोलंदाजी मार्कवरती आला आणि त्यानं त्याचं स्वागत केलं खऱ्या अर्थानं फलंदाज राहुल काटेनं. यार ऑन साइडला फटका मोठा खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये क्षेत्ररक्षक, स्क्वेअर लेगला त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. घुटना टेक और सिक्सर देख. ग्रुप मीटिंग इथे जरूर कंप्लीट झाली, ज्याचं कारण की ओव्हर मध्ये आलेली धावांचे लयलूट. ज्यांच्या माध्यमातून आम्हाला प्रथम क्रमांकाची ट्रॉफी इथे पुरस्कृत झाले आदरणीय भानुदाशी पराड यांचं इथे नुकतं शुभागमन झालंय. वेलकम. आपलं महेश भाई पाटील चषकामध्ये हार्दिक स्वागत केलंय. आदरणीय भानुदास शेठ फराड यांचा चौकाराने बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4.
एक चेंडू शिल्लक असेल. धावसंख्या 25, 25, स्टील 1 टू गो. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 20 धावा आलेल्या आहेत. भरपूर महागडा षटक मी म्हणेन इथून. 25. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉलची समाप्ती. ओव्हर नंबर 2 चा खेळ झाला पूर्ण. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 5 होते, या ओव्हरमध्ये आल्या 20. थोडी महागडी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. ओव्हर नंबर 2 मध्ये 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 25 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. खर्च करू नका, कारण यानंतरही आपण पाहिले तर 2 सेमी फायनलचे मॅचेस आणि त्यानंतर मेगा फायनलची दमदार लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. कोण असेल पहिल्या क्रमांकाचा प्रबळ दावेदार. चला लवकर फिल्डिंग लावून घ्या. बी फास्ट. 25 वरती धावफरक तुम्हाला पाहायला मिळेल. 25. राहुल काठेनं देखील हात खोलले, तदनंतर मिळाली सिंगल आणि पुन्हा 10 धावांची वसुली केली फलंदाज अतुल काटेनं. गोलंदाजी मार्कवरती ओव्हर नंबर 3 आणि जपेश तयार होतं बॉलिंग मार्कवर. फटका फसलाय. डाऊन दी बॉस होता. जपेश येतोय. कॅच तिथे त्याला घेता आली नाहीये. कॅचेस विन द मॅचेस. नेहमी अगदी आम्ही हे समीकरण सांगतो की कॅचेस फार महत्वाचे असतात. सूरज शेठ पाटील कोणेगावचे जावई यांचं देखील इथे नुकतंच शुभागमन झाले. त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. वेलकम. आणि धावफलकाचा विचार करता सध्या सिंगल नंतर इथं डॉट. धावफलक स्थगित आहे, थांबलंय. 26 वरती धावफलक तुम्हाला पाहायला मिळत आहे. ओव्हर नंबर 3 चा खेळ सुरू झाला सध्या तरी आपण पाहत आहोत. बरोबर तयार. लाभ करायचा धाव दॅट. मोठी अपील. रनआउटची देखील संधी ती देखील गमावली. बॅकअप देखील नाहीये. दूर आहे भरपूर खेळाडू आणि इथे आणखीन एक धाव मिळेल. अगदी आपण पाहिले तर सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये लेग बायच्या स्वरूपात या चोरट्या धावा तुम्हाला पाहायला मिळतील. धावसंख्या 2 ने पुढे. टोटल 28. 28 वरती धावफलक आलाय. जपेश रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला गेला आहे. तितका चांगला संपर्क नाहीये. एक रन कंप्लीट करण्याचा प्रयत्न तिकडे. आता दुसरीचा देखील प्रयत्न होईल. फिल्डर थोडे दूर आहेत. रनआउटची संधी पुन्हा, पण नाही. इथे देखील 2 धावा पूर्ण केल्या जातात. तातडीने या 2 धावा पूर्ण केल्यात. 30 वरती धावफलक. 3-0-30. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त आपण पाहिलं तर 5 धावा खर्च केला होता. तदनंतर 20 धावाचं षटक आणि आता या ओव्हरमध्ये देखील आपण पाहिलं तर अत्यंत चांगली गोलंदाजी अद्याप तरी आपल्याला पाहायला मिळाली. मोठ्या फटक्यापासून थोडं वंचित ठेवलंय. झेल देखील ड्रॉप झाला. पहिल्याच बॉलवरती नामी संधी तिकडे निर्माण झाली होती, पण तदनंतर मात्र सुटलेला झेल. आणि आता मात्र इथून किती धावसंख्या बनवणार जरूर या मॅच मध्ये टीम एलेक्स संग्राम 11 नितलस ते पाहायचं आहे. यावेळेस फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक समोर लॉंगॉनला झेल टिपलाय. एलिव्हेशन तितकं मिळालं नाही या स्ट्रोक मध्ये आणि विकेटचं पतन होत असताना झटका नंबर 2. या नावाने गेले कित्येक वर्ष सातत्याने आमचे
शैलेशदादा पावशे असतील, तदनंतर कैलासदादा चौधरी आणि शरद शेठ पावशे यांना तुम्ही नेहमी पाहत असता. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतो सान्वी 11 या नावानं पडले संघ मैदानामध्ये दाखल झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विकास पावशे दाखल होतोय. म्हणून लेजंड प्लेअर, भरपूर वर्ष नितला संघासाठी सातत्याने क्रिकेट खेळलेला आहे, अनुभव प्रचंड आहे आणि मधल्या फळीमध्ये बॅटिंग करण्यासाठी नेहमी तो ओळखला जातो. वेगवान खोला टाकण्याचा प्रयत्न केलाय. समोर क्षेत्ररक्षक केवळ एक धाव तिकडे प्राप्त केली जाईल. सिंगल धावसंख्या पुढे मात्र आपण पाहतो स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा निर्णय घेतला विकास पावशेने. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 31-2 टीम एलेक्स 11 संग्राम 11 नितलास. तीन ओव्हरचा काय पूर्ण झालाय. 10च्या सरासरीनं 31 धावा फलकावरती आपण पाहत आहोत. 2 विकेट गमावल्या तिथे बॅटिंग करत असताना टीम एलेक्स संग्राम 11 नितलसनं कुठेतरी येणाऱ्या या शेवटच्या ओव्हरमध्ये फलंदाजांचा प्रयत्न असेल की इथून मोठी धावसंख्या उभारण्याचा. त्याच वेळेला ते गोलंदाज देखील प्रयत्न करेल अक्षय की एक चांगले षटक आणि जरूर फलंदाजांवरती आपल्या उत्तरार्धामध्ये बनणार नाही कोणताही दबाव आणि त्या अनुषंगाने आता मात्र शेवटच्या ओव्हरची जबाबदारी स्वतः अक्षय आपल्या खांद्यांवरती घेतोय. अक्षय कुंभार समोर विकास पावशे. चांगलं बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळत आहे. दोन्ही बाजूंना प्रचंड अनुभव असलेले दोन्ही खेळाडू. यावरचा बॉल बॅटची होती एज, विकेट किपरच्या डोक्यावरनं बॉल मागे, तिकडे तिकडे संधी होती. अक्षय तेच सांगतात की एक्झॅक्टली हे हाफ चान्स आपल्याला फुल मध्ये कन्वर्ट करावे लागतील. सिंगल केवळ तिकडे प्राप्त केली जाईल. एकेरी धावेच्या मदतीने धावफलक पुढे 32 वर. स्ट्रायकर राहुल येतोय ज्यानं 30 धावांची एक मॅरेथॉन खेळी साकारली होती, जिथे विजयी रथावरती एलेक्स 11 संग्राम 11 नितलस संघाला त्याने पाठवलं होतं. आणि त्याच प्रकारची इनिंग आता डोळ्यापुढे ठेवून पुन्हा या मॅच मध्ये उर्वरित 5 बॉलवरती त्याला अटॅकिंग इंडियन बॅटिंग करावी लागेल. भारत यार बोलिंग मार्कवर अक्षय. पुढचा बॉल यावेळेस रिव्हर्स शस्त्र बाहेर काढलं होतं. चिंडन बॅटचा हवाचा संपर्क नाहीये. केवळ एक धाव दुसरीचा प्रयत्न केला जाईल. थ्रो बघा अंडरआर्म स्टाईल मध्ये थ्रो तुम्हाला पाहायला मिळाला. लीग बायच्या स्वरूपात ही धावसंख्या पुढे आली आहे. टोटल स्कोरबोर्डवरती आता आमचे स्कोर मित्र पिंट्या जोशी आम्हाला कळवतात 33 धावा फलकावरती. शेवटी 4 चेंडू शिल्लक अक्षयचे पुन्हा एकदा या डावातील अंतिम षटक आहे. कारण यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. भरपूर वेगानं ही धाव कंप्लीट केली आहे. पहिलेच धावा सुटले होते राहुल काटे, त्याला स्ट्राईक हवी आहे. लीग बायच्या स्वरूपात ही देखील धाव आपण पाहतोय. सध्या तरी आपण पाहिलं तर धावफलक 34 वरती आलाय. 34 ओव्हर नंबर 4चा खेळ सुरू आहे. पहिल्या ओव्हरमध्ये केवळ 4 आल्या. तदनंतर आपण पाहिलं तर 20 धावांचं षटक आणि त्यानंतर मात्र आपण पाहिलं पुन्हा 4 धावांचं षटक जपेशनं हाताळलं. आता अंतिम षटकामध्ये अक्षय आलाय. त्याने मागील 3 बॉलवरती फक्त 1 धाव खर्च केले. 2 आल्यात तर लेग बायच्या स्वरूपात आहेत. त्या धावा गोलंदाजाच्या खात्यामध्ये जोडल्या जाणार नाहीत. डॉट बॉलची समाप्ती आपण पाहत आहोत. चांगली गोलंदाजी अगदी आपण पाहत आहोत. ॲक्युरेट टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते. चला पहिल्या सेमीफायनलचा महामुकाबला गावदेवी क्रिकेट संघ नारायण आणि त्यांना फाईट करेल टीम 12-13 नागाव. चला दोन्ही टीमचे कॅप्टन यावेळी दांडी गोल. अक्षयनं मिळवलं विकेट. गोल्डन विकेट या मॅचची राहुल काठे बाद.
अग्रेसिव्ह इंटेंटनं गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. सेलिब्रेशन बघा, काय तो उत्साह होता, का तो जोश होता विकेट मिळाल्याच्या नंतर. शेवटचा अंतिम चेंडू आणि येस ॲक्शन रिप्ले बघा. विकेट मिळाल्याच्या नंतर अक्षय कुंभार ते सेलिब्रेशन करत असताना, कारण तितक्याच चांगल्या धाकमेचा चेंडू हाताळला, थेट मधली यष्टी उकडून काढली. चला तकदीर आणि रोहित पाटील पुढचा महामुकाबला. एका बाजूला तकदीर मात्रे तुम्हाला पाहायला मिळेल, दुसऱ्या बाजूला रोहित पाटील चांगलं बॅटर. एका बाजूला विकी माने आणि धावसंख्या झाले 34. 3-4 34 34 वरती धावफलक आहे. पुढे सामना गावदेवी क्रिकेट संघ नारायण आणि त्यांना फाईट करेल टीम मायरा अरवी 11, गावदेवी क्रिकेट संघ 12-13 नागाव. शेवटचा बॉल. धावा झाल्या 34 34. शेवटचा बॉल. ऑनसाइड कॅच होता. लक फॅक्टर ऑन. नशिबाची साथ. शेवटच्या बॉलवरती आलेला चौकार संजीवनीचं काम करेल, त्यामध्ये कोणती शंका नाहीये. शेवटच्या बॉलवरती 4 धावा मिळतात. डाव संपला. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 38 धावा धापटल्यावरती 38-39 टू विन. 39 टार्गेट. ज्यांनी आम्हाला ते खऱ्या अर्थाने स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाची ट्रॉफी पुरस्कृत केली, आदरणीय भारद्वाज शेठ फराड यांच्या शुभास्ते आम्ही टॉस करणार आहोत. मी विनंती करेन भारद्वाज शेठ या आपण आपल्या शुभास्ते टॉसची प्रक्रिया केली जाईल. तर चला गावदेवी नारायण टीमचे कॅप्टन कॉल करतील. काटा टेल्स कॉल. छापा आलाय. टॉस जिंकलाय भारतीय नागाव संघ कर्णधाराने टॉस जिंकलाय. सेमीफायनलची मॅच आहे. 4 षटकांचा सामना असेल. निर्णय काय? क्षेत्ररक्षण करू आम्ही. कसं राहिला प्रवास या स्पर्धेमध्ये आतापर्यंत? कसं सर्व खेळाडूंनी प्रदर्शन केलंय आणि सॅटिस्फाईड आहेस का प्रदर्शनाबद्दल? हो नक्कीच. प्रवास खूप चांगला लागलाय आणि वाईल्ड कार्ड एंट्री भेटली आणि त्यात परफॉर्मन्स पण चांगला झालाय आणि 2-3 छोटी मुलं घेऊन खेळलोय आणि परफॉर्मन्स चांगला झालाय. भरपूर शुभेच्छा तुम्हाला मॅचसाठी. टॉस महत्वाचा होता. टॉस तुम्ही गमावलाय. बॅटिंग करायचे. 4 ओव्हरची मॅच. यापूर्वी नागावच्या अगेन्स्ट या सीझनमध्ये फाईट कधी झाली नाही? याला 4-5 सीझन तरी नाही केलो नागाव अगेन्स्ट. आज खेळायचंय. किती धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न असेल? 55 पर्यंत काढले तर आमचे बॉलर डिपेंड करतील. आज अगदी सायंकाळच्या पहिल्याच सामन्यामध्ये तोंडातला घास हिसकावून घेतला तुम्ही जणू काही उसाटणी टीमच्या. ती मॅच जबरदस्त झाली. पुन्हा एकदा नागावच्या विरुद्ध तशीच मॅच पाहायला मिळेल का? हो नक्कीच जिंकण्याचा ट्राय करू. भरपूर शुभेच्छा तुम्हाला देखील मॅचसाठी. दास धनुष फ्रॉम द टॉस बॉक्स. टीम मायरा अरबी 11 12-13 गावदेवी नागाव वॉन द टॉस. द इलेक्टेड टू बोल फर्स्ट. बॅटिंगसाठी आमंत्रित केले गावदेवी नारायणला. तत्पूर्वी मंचावरती आपण एक विशेष सन्मान करूया. खऱ्या अर्थानं ज्यांनी आम्हाला स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाची ट्रॉफी ते पुरस्कृत केलेली आहे. या स्पर्धेला महत्त्वपूर्ण योगदान ज्यांनी आम्हाला केलेलं आहे, आदरणीय या मंचावरती उपस्थित आमचे भानुदास शेठ फराड यांचा सन्मान इथे आपण करणार आहोत. भानुदास शेठ या आपण ज्याने आम्हाला पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी पुरस्कृत केली आहे या स्पर्धेमध्ये. आमचे पुरस्कर्ते तुम्ही पाहतात. थँक्यू सो मच भानुदास शेठ. आपल्या मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय की फार बोनाचं सहकार्य तुम्ही आमच्या स्पर्धेला केलेलं आहे. भव्य असं सुंदर पुष्पगुच्छ तुम्ही पाहतात आणि एक गोड सन्मान चिन्ह देऊन आम्ही इथे सन्मान करत आहोत आदरणीय भानुदास शेठ फराड यांचा. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा हृदयाच्या अंतःकरणापासून आम्ही आपला आभार व्यक्त करतोय. थँक्यू प्रथमेश. खूप चांगलं योगदान तुमचं देखील या स्पर्धेला. सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय.
आमचे करण फुलेरे, विजू फुलेरे, अर्जुन फुलेरे, अजय फुलेरे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. चौघांच्या माध्यमातून धाडस आहे. धाडसाला मी म्हणन मी सॅल्यूट करेन. कारण ज्या पद्धतीने आपण पाहतोय की खोनी गावामध्ये नेहमी आपण डे टुर्नामेंट पाहिलीमध्ये प्रथमच नाईट टुर्नामेंटचा मान मिळवलं ते आमचे विजू फुलेरे, करण फुलेरे, अजय फुलेरे आणि आमचे विजू फुलेरे सर्वांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो आणि वळतोय सामन्याकडे. येस प्रथमेश. मायकल भाई पुलोरे कोणी यांना देखील विनंती की आपण देखील या आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर मायकल भाई ज्याने आम्हाला चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी या स्पर्धेमध्ये पुरस्कृत केले आदरणीय मायकल भाई पुलोरे कोणी यांना विनंती असेल की आपण या मंचावरती आणि आपले देखील या स्पर्धेवतीनं स्वागत. म्हणजे सूरज शिरडोन आपलं देखील स्वागत आहे स्पर्धेवतीनं. जाऊया कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने पुन्हा एकदा आणि सूरजचं स्वागत देखील सन्मान देखील आपण करणार आहोत. पडले संघ फलंदाज पाठवा प्लीज. चला 4 षटकांच्या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी याचं उत्तर तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. सलमीचेरी मैदानामध्ये 39 धाबा कुटायच्या आहेत. अलेक्स संग्राम नितल्या संघाचे जर आमचे अलेक्स यांचं देखील आगमन झालं. वेलकम अलेक्स. क्या बात आहे. अलेक्स देखील आगमन झाले ज्याच्या नावानं ही स्पर्धा आपण पाहतोय. उज्ज्वल भविष्य त्याचं अजय यांचे सुपुत्र आहेत ते. वेलकम अजय. अजयची पुढची पिढी आहे मी म्हणेन. चला अलेक्स संग्राम नितल्या संघाचे आमचे शैलेश पावशे जर इथे आले असतील तर पावशे या आपण मंचावरती. स्वागत आहे तुमचं देखील. खूप चांगली स्पर्धा त्यांच्या माध्यमातून नितल्यासच्या गावामध्ये आपल्याला पाहायला मिळते. चला सामन्याकडे बघा. 39 धाबा आता डिपेंड करायचे आहेत. पहिल्या सेमीफायनलचा सामना पाहायला मिळेल तो नारायण वर्सेस नागाव 4 षटकांचा आणि मोरबी वर्सेस कोणता संघ या संघात पुढे येईल याची मध्ये उत्कंठा शिकायला पाहिजे. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. विकेट किपरच्या मागे जणू काही गरांडाच घातलाय खेळूंचा. हो पहिला चेंडू ड्राईव्ह करत असताना चांगला बॅकअप होतं. शॉटचं बॅकअप मात्र थोडंसं उशिरा झालं. क्षेत्ररक्षण निघून चकवा देऊन निघून गेला. पहिला चेंडू खणखणीत चौकार. जो चौकार पहिलाच या नितल्या संघानं मारला होता त्याचं प्रत्युत्तर पहिल्या चेंडूवरती सुरुवात देखील चांगली केली ती मात्र पडले संघानं. एका बाजूला पडले एका बाजूला नितेशच्या 2 संघांच्या माध्यमातून ही आपण फाईट पाहतोय. खरं तर सामना चांगला होईल अशी अपेक्षा बाळगतोय. कारण 39चं टार्गेट पूर्ण करायचं. 4 षटकांच्या सामन्यामध्ये 39चं टार्गेट भरपूर आहे आणि त्या टार्गेटला भेदायचं आहे. पहिला चौकार दाखल रोहन मात्रेनं काही चेंडू आतमध्ये आला तेवढ्यात चांगला फटकेबाजी दाखवत असताना पिवनचा सुंदर वापर केलाय. रोहननं पहिला चेंडू चौकार मारून सांगितलंय हो आम्ही सामन्यावरती पकड निर्माण करू. पिवनचा सुंदर वापर केलाय. विकेट किपरच्या मागे बघू शकाल आपण एक शॉर्ट लेग, एक शॉर्ट थर्डमॅन, एक शॉर्ट फाईन लेग आणि लेग स्लिप असे 3-4 खेळाडू आणि समोरच आपण पाहतोय एक शॉर्ट पॉइंट. एक 5 खेळाडू विकेट किपरच्या जवळच लावले गेलेत. त्यामुळे ऑफसाईडच्या क्षेत्रामध्ये भिंगरी सारखा रिक्षा जातोय. क्या बात आहे. दुर्ला हे वैशिष्ट्य आहे. 4 धावा. पिंट्या जोशी आमचे गुणलेखक आम्हाला माहिती देताना बाबूशाह देखील आमच्या कॉमेडी बॉक्समध्ये. त्यानंतर आमचे प्रथमेश ठाकूर ज्यांनी संपूर्ण स्पर्धेत जबाबदारी स्वीकारली. पंचांना मॅनेज करणं लीड केलं त्यांनी स्पर्धा. त्याचं देखील विशेष कौतुक आम्ही करतोय. पहिल्या चेंडू ते चौकार आला. अतुलला प्रश्न पडला की कोणत्या लेंथवर चेंडू फेकायचा आहे, कोणत्या लाईनला चेंडू टाकायचा आहे आणि कशा रीतीनं फक्त बीट करायचं आहे असे अनेक प्रश्न पडले. लेट कट केला. चेंडू गॅपमध्ये निघून गेला गलीच्या रिझनमधून. बघायचं चेंडूवरती ताबा मिळवेल क्षेत्ररक्षक. कव्हर करेल तोपर्यंत मिळतील त्या. जितेश तिथे पोहोचला मात्र जितेशला चेंडू बीट करत असताना 2 धाबा निर्माण केल्या. चांगली फटकेबाजी आतापर्यंत पाहायला मिळाली ती फलंदाज रोहनच्या माध्यमातून. रोहननं आतापर्यंत 2 फटके दाखवलेत. एक फटका त्यानं बॉल जबरदस्त कबड्डा दाखवलाय. त्यानंतर लेट कट केला. ऑफसाईडला त्यानं खूप चांगली फटकेबाजी केली. आतापर्यंत 2 चेंडूमध्ये 300च्या बॅटिंग 6 धाबा देऊन त्यानं कुठला ग्रेट स्टार्ट फ्रॉम द बॅट्समन रोहन म्हात्रे. एका बाजूला पडले संघ अक्षयला आपण पाहतोय खूप चांगला संघ नायक ज्यानं टॉस जिंकल्यानंतर सांगितलं की आम्ही निर्णय थोडासा पेंडिंग ठेवतो. नंतर विचार केला नंतर क्षेत्ररक्षक स्वीकारला. हो वाईट चेंडू. पंचांची योग्य खून कर. लेन चांगली होती. लाईन मध्ये चुकलाय. कधी कधी असं होतं की गोलंदाज जास्त गतिमान करण्याचा चेंडू गतिमान करण्याचा प्रयत्न करतो आणि त्या ओघामध्ये कधी कधी भरपूर वेळा तो लाईन चुकत असतो आणि हेच पाहायला मिळालं. चिंगू आमचे बाबूशाह देखील आम्हाला जॉईन झालेत. बाबू चर्चा केली आपण या स्पर्धेची. मात्र या स्पर्धा आपण पाहतो खूप चांगली स्पर्धा. लक्क प्रकाश आणि सर्कल तर मी पाहून वेळ खरोखर प्रेमात पडलो या स्पर्धेच्या. ज्या पद्धतीने सर्कलची मांडणी या स्पर्धेमध्ये फुलोऱ्यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा चेंडू दटून काढलाय. मात्र चेंडू पुढे सरकला. सिली मिडो आपला मिळणार ते एकच धाव. मागच्या 3 चेंडूमध्ये आपण धाबा पाहिल्या तर धाबा आल्या त्या 8. पहिला कव्हर ड्राईव्ह नंतर लेट कट नंतर वाईट नंतर आता फक्त कट केला चेंडूला आणि अशा रीतीने ऑफसाईडला धाबा कुठल्यात त्या फलंदाजांना आतापर्यंत 8 धाबा. 7 कुठल्यात एक वाईटच्या माध्यमातून अंदाजे धावा कधी 8. 12च्या सरासरीचा करंट रेट तुम्हाला आतापर्यंत पाहायला मिळतोय. एक चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. करण फुलेरे आमचे विजय फुलेरे, अर्जुन फुलेरे आणि अजय फुलेरेंच्या माध्यमातून चौघांच्या या माध्यमातून पहिल्यांदाच खोनी गावामध्ये नाईट टुर्नामेंटचा रणसंग्राम या दोन्ही 4 आयोजकांच्या माध्यमातून ऑन साइडला फेकून दिलाय. पिवांचा सुंदर वापर चेंडू सीमा पलीकडे षटकार.
पहिला षटकार या सत्रातील. चौकार दाखवलाय बघा ऑन साइडला. वाडा शॉट ऋतिक कुंभारकर. रोहनने सुरुवात केली पहिल्या चेंडूत चौकार मारून. ऋतिकने देखील सुरुवात केली, त्याची झंझणी सुरुवात करणे षटकारानं केली. दोन्ही फलंदाज पिच हिटर आहेत दोन्ही फलंदाजांना. मात्र रोहनने सुरुवात ऑन साइडला केली, ऑफ साइडला केली. ऋतिकने मात्र सुरुवात ऑन साइडला केली. बघायचं दोघांमध्ये फरक आहे, कारण एक फलंदाजी ऑफ साइडला चांगली करतोय तर एक ऑन साइडला चांगली करतोय. 14 धाबा फलकावरती पडले संघ आगेकूच करतोय. इथले संघ कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. चांगला प्रयत्न फेकून दिला चेंडूला कॉमेडी बॉक्स एंड कडनं आणि आमच्या मान्यवरांना अभिवादन करण्यासाठी हा चेंडू आलाय. अजून एक षटकार. रडार मध्ये आला, तयार होता पोझिशन मध्ये, लवकर आला फलंदाज. बॅटचा स्विंग खूप चांगला पाहायला मिळाला आणि चेंडू फेकून दिलाय त्यानं मिड विकेटच्या डोक्यावरनं. अजून एक देखना षटकार. 20 धाबा फलकावरती दोघांमध्ये 19 धाबांची ही साजेदारी आहे. बघा ऍक्शन रिप्ले बघायचे. 3 चेंडू 3 षटकार मारणार का ऋतिक कुंभारकर. एक चांगला फलंदाज, विस्फोटक फलंदाज. एका क्षणी धाबांची मात्र रणमशीन सुरू केली आणि या फलंदाज थांबवणं गोलंदाजाला अतुलला मात्र कठीण झालंय. अतुलचे षटक मागं ठरलं. 20 धाबा तब्बल आल्या षटकामध्ये आणि ज्यावेळी फलंदाजी केली निथल्या संघानं त्यांची धावसंख्या पहिल्या षटकामध्ये फक्त धावसंख्या 4च होती. आणि बघा धावसंख्या किती वेगानं. निथल्या संघानं 2 षटकामध्ये फक्त 14 कुठल्यात आणि या संघानं पडले संघानं एका षटकामध्ये 20 धाबा कुठून सांगितलंय की सामना आम्ही जिंकू शकतोय. 18 चेंडू 19 धाबांची गरज. निथल्या संघ कमबॅक करणार का की फलंदाज ऋतिक आणि रोहन मात्र चांगली फटकेबाजी करून सामना खुला करणार का. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होतोय आणि गोलंदाजीमध्ये प्रमोदचा वापर केलाय. प्रमोद पावशे एक चांगला गोलंदाज, वेगवान जलदगती गोलंदाज. सर्कलच्या बाहेरनं रनर अप घेत असताना प्लेसमेंट. रोहन हुशार आहे, रोहनला माहिती आहे आता स्ट्राईकला आपण आणायचं ते. ऋतिकला 2 धाब्याचा प्रयत्न आणि विकेट किपरची खूप चांगली चालाकी. मात्र पंचानं सांगितलं तिसऱ्या पंचानं आम्ही रेफर करू. सॉफ्ट सिग्नल तर दिल्या पंचानं नॉट आउटचा. मिस्टर गुरुदास भोईर सर, मिस्टर जगदीश दुधकर सर असे 2 नामांकित पंचाने. तिसरे पंच आमचे सध्या टीव्ही वरती आले ते मिस्टर रतन मानेरकर सर. नॉट आउट याच पंचांचा इशारा. 20 धावसंख्येनंतर 2 धाबा अजून येतील. 22 धाबा फलकावरती. हा बघा अँगल आणि हेच सांगितलं पंचाने की नॉट आउट आहे. सॉफ्ट सिग्नल दाखवल्यामध्ये जोखीम घ्यायची नाही कारण सामना फार महत्वाचा आहे. चला नागाव संघ टॉस जिंकला, आपण लगेच उतरायचं आहे मैदानावरती. फिल्डिंग तुम्ही स्वीकारली तर लगेच उतरायचं आहे. हा सामना संपल्यानंतर लगेच क्षणाची वाट बघायची नाहीये कारण स्पर्धा आम्हाला लवकर संपवायची आहे. आयोजकांचं मानसकर दररोज 4-4:30 वाजतात. त्यामुळे आमचे विजू फुलोरे, अर्जुन फुलोरे, अजय फुलोरे आणि करण फुलोरे आम्हाला सांगितलंय की हा स्पर्धा 12च्या आतमध्ये आम्हाला आटपायची आहे. अभिनंदन करेन मी त्यांचं कारण ज्याबद्दल डिसिप्लिन पाहतोय. पहिला चेंडू 5 वाजून 5 मिनिटांना पडला पिंट्या. डे नाईट टुर्नामेंटमध्ये फार कमी असं पाहायला मिळतोय. हे डिसिप्लिन आहे त्यांचं. खूप चांगलं स्पर्धा पाहायला मिळतोय. पहिलं वर्ष आणि पहिल्या वर्षामध्ये खूप चांगला देखावा निर्माण केला क्रिकेटच्या माध्यमातून. चांगला ॲटमॉस्फिअर क्रिकेटला बनवलाय. प्लेसमेंट चांगली तकनीक तुम्हाला पाहायला मिळते. एकच धाव मिळली, दुसऱ्या बॅटचा प्रयत्न. दोन्ही फलंदाज चांगल्या रिदममध्ये, दोन्ही फलंदाज एकमेकाला सहकार्य करतात. जेव्हा पहिल्या षटकामध्ये मोठी फटकेबाजी झाली तर तब्बल 20 धाबा कुठण्यात आल्या. त्यानंतर मागच्या 2 चेंडूमध्ये 3 धाबा कुठून 23 धाबा कुठण्यामध्ये आल्या. पडले संघाचं लक्ष फक्त फायनलमध्ये नव्हे तर सेमी फायनलमध्ये त्यांना दाखल सध्या तरी व्हायचं आहे. सेमी फायनल जिंकल्यानंतर फायनलचं बघू असं सध्या तरी विचार त्यानं केलाय. मात्र सेमी फायनलमध्ये जाणं ही गरज आहे. मोरबे संघासमोर कोणता संघ धडक देईल ह्याची उत्कंठा शिकेला पोहोचते. मात्र हा सामना निथला संघ किती कमबॅक करेल ह्याची उत्कंठा शिकेला पोहोचते. ऍक्शन रिप्ले ऑन साइडला स्वीप केलाय. सोपा झेल राहुल काटेच्या हातामध्ये दिलाय. सोपा झेल टिपलाय राहुल काटेनं आणि फलंदाज बाद होतोय. मोठा धक्का.
महेश भाई सर्वांचं आवडतं व्यक्तिमत्व, विद्यमान नगरसेवक, बिनविरोध नगरसेवक. कारण कामच असं केलं की कोणी विरोधच केल्याने नगरसेवक पदावरती असताना एवढं चांगलं काम केलं आमच्या महेश भाईनं. आणि त्यांच्या सन्मानासाठी स्पर्धा आपण पाहतोय. या आमचे विजू पुलेरे, अर्जुन पुलेरे, अजय पुलेरे आणि करण पुरेंच्या माध्यमातून खूप चांगली स्पर्धा एन्जॉय करतोय. ओ बॅटचा फेस लवकर ओपन केला, लवकर खेळलाय फलंदाज. फुटवरचा वापर नाही, चेंडू खाली ठेवलाय. फुलेला डिलिव्हरी लेन चेंडू पाहायला मिळाला आणि फलंदाज बीट करत असताना गुड कम बॅक फ्रॉम द प्रमोद. प्रमोदचं षटक चांगलं राहिलं, कारण पहिल्या चेंडूवरती 2 धावा, नंतर सिंगल, नंतर मात्र गडी बाद केला, त्यानंतर डॉट. कारण मागच्या 3 चेंडूवरती फक्त एकच धाव. चांगलं कमबॅक केलंय. पहिल्या 7 चेंडूमध्ये 20 धावा आल्यात आणि पहिल्या 2 चेंडूमध्ये 3 धावा आल्यात. नंतरच्या 2 चेंडूमध्ये एकही धाव नाही. 4 चेंडूचा खेळ संपलाय. त्याला नितलत सगळं कमबॅक करतो की काय हा देखील प्रश्न पडतोय. व्हेरी गुड बॉलिंग. ओ फुलर अँड डिलिव्हरी. विकेट टू विकेट गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. लॉंगॉनला बॅकअप चांगला मिळणार. ते एकच धाव, एका धाव्यानं फारसा फरक पडणार नाही. गोलंदाजाला मात्र फलंदाजांमध्ये एक धावेची निश्चित चाहूल लागेल आणि एका धाव्याने असे केला आकार येतो 24 धावसंख्येवरती. प्रेक्षकांची गर्दी थोडीशी कमी जरी असली तरी स्पर्धामध्ये खूप चांगले भरपूर प्रेक्षक हा सामना यूट्यूबच्या माध्यमातून एन्जॉय करतात. त्यांचं देखील आम्ही स्वागत करतो. MTC लाईव्हच्या माध्यमातून त्यांचं देखील मनापासून स्वागत. 24 धाबा गडी बाद 1. मजा येईल सामन्यामध्ये. कारण जिंकण्यासाठी 39 धाबा कुठल्याच्यात पडले संघाला. नितलत संघाला 38 धाबा कुठल्यात. येणारे चेंडू 21-13 आणि गरज आहे ती 15 धाबांची. 24 धाबा दापलकावरती. खूप चांगली धावसंख्या उभारली. सुरुवात चांगली झाली. ओ गुड बॉलिंग. मात्र लेन चांगली, लाईन चुकली आणि पंचाचा वाईटचा इशारा आलाय. येस एक्झॅक्टली. चेंडू अपस्टमच्या बाहेर जात होता, पंचाने पाहिलंय आणि पंचाने सांगितलं की फलंदाजाचा रिव्ह्यू आहे. पिंटे रिव्ह्यू किती आहेत गोलंदाजांना किंवा खेळाडूंना? एकच आहे. जर हा रिव्ह्यू सक्सेस झाला तर रिटर्न होईल, नाही तर रिव्ह्यू तुमचा लॉस होईल. याची दक्षता घ्या आपण. बघायचं तर पंच मानेरकर सर काय सांगतील. मानेरकर ज्यावेळी पालेगावला स्पर्धा आपण पाहतोय बुलेट ट्रॉफी, त्या स्पर्धेमध्ये खूप चांगली कामगिरी आमचे समीर शेठ यांच्या माध्यमातून स्पर्धा आपण पाहत असतो. आणि मानेरकर आता बघायचं काय निर्णय देतील. 13 चेंडू 15 धावांची गरज सध्या तरी मध्ये पेंडिंग आहे डिसिजन या चेंडूचा. 13 चेंडू 15 धावा. सुरुवात दमदार झाली. विस्फोटक सुरुवात केली दोन्ही फलंदाजांना. अक्षरशः धावांचा वनवा पेटवलाय पहिल्या षटकामध्ये. आपल्या 18 चेंडू आणि समीकरण जे सोपं बनवलं होतं ते कठीण देखील करू शकतं नितल्या संघ. कारण नितल्या संघ देखील जिद्द चिकाटीने भरलेला आहे आणि पंचांचा वाईटचा इशारा. यास रिव्ह्यू गमावला तर आपण लक्ष असू द्या. 13 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. एखादी विकेट अजूनही कमबॅक करू देऊ शकतो इथल्या संघाला. मात्र पडले संघ तेवढा ताकदीचा संघ आहे. बघायचं पडले संघ काय कामगिरी करेल. दोन्ही संघ तुल्यबळ संघ आहेत. दोन्ही संघ शेवटच्या श्वासापर्यंत लढणारे, शेवटच्या चेंडूपर्यंत लढणारे, लढा देणारे हे दोन्ही जिद्द चिकाटीने भरलेले लढावृत्तीचे संघ आहेत. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये एक चांगली फाईट पाहायला मिळते, या शंका नाहीये. बॅकफुटला गेला, कट केला, शेवटच्या मोमेंटला चेंडूला येऊ दिलं, नजर ठेवली, दुसऱ्या बॅटचा प्रयत्न होतोय, मात्र माघारी परतावं लागलं फलंदाजाला. अशी रीतीने षटकाची झाली सांगता. आता समीकरण मात्र उरलंय. येणारे चेंडू 12 आणि गरज आहे 13 धाबांची. क्लोज एन्काउंटर. 12 चेंडू 13 धाबा. येणार षटक कसं फेकलं जाईल, किती धाबा येतील, किती धाबा राहतील हा देखील प्रश्न पडला. का चांगलं कमबॅक झालं नितल्या संघाचं. तर या षटकामध्ये एकही चौकार, एकही षटकार नाहीये. 2 चेंडू वाईट जरी फेकले गोलंदाजानं तरी मात्र कमबॅक चांगलं झालं. कारण पहिल्या षटकामध्ये 20 धाबा आणि आता फक्त 6 धाबा, म्हणजे 2 वाईटच्या अवांतर धावसंख्या सोडल्या तर फक्त 4च धाबा आल्यात. व्हेरी गुड बॉलिंग. पहिल्या षटकावरती फलंदाचं वर्चस्व, दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाचं वर्चस्व. यालाच म्हणतात पिंट्या 4 दिवस सासूचे आणि 4 दिवस सुनेचे. तर दिवस बदलत असतात, काळ बदलतो, वेळ बदलते, सामना देखील बदलतोय. चला नितल्या संघ उशीर होतोय, वेळ नकोय प्लीज. सामना लगेच स्टार्ट सुरू करा आपण, कारण कोणत्याही संघाला जास्त वेळ दिला जाणार नाहीये. चला डिसिप्लिन या स्पर्धेचा प्रमुख पाय आहे. कारण 5 मिनिटांना पहिला चेंडू आज या स्पर्धेचा फेकला गेलाय. अप्रतिम डिसिप्लिन, प्रचंड शिस्त. कारण कल्याण डोंबिवली म्हटलं तर खूप शिस्त. आणि ही स्पर्धा आपण पाहतोय खोणी गावच्या माध्यमातून. एलेक्स 11 गावदेवी क्रिकेट संघ खोणी आयोजित स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. एलेक्स देखील आगमन झालंय, छोटासा आमचा मुन्ना, त्याचं देखील स्वागत करतोय आम्ही. येणारे चेंडू 12 आणि 13 धाबांची गरज. आर्यन काटे. मागचे दोन्ही सामने आपण पाहिले 3 षटकामध्ये कंप्लीट झालेत. बघायचा हा सामना 14 षटकापर्यंत जाईल, कमबॅक होईल की मात्र नितल्या संघ बघायचा आहे कशा रीतीने कमबॅक करके पडले संघ हा सामना खुला करेल. फलंदाज एक्झॅक्टली करतो काय. वाईटचा इशारा आलाय. 12 चेंडू आणि गरज ती 12 धाबांची.
त्यामुळे 12 चेंडू 12 धाबा समीकरण सोपं आहे, मात्र तेवढं कठीण बनण्याचा कार्यक्रम केला जातोय नितलज संघाच्या माध्यमातून. हा सामना जिंकायचा आहे आम्हाला, ही जिद्द आहे ती मात्र पडलेगावच्या संघामध्ये, कारण त्यांना माहिती आहे आपल्या दृष्टिक्षेपात सामना आहे. 12 चेंडू 12 धाबा मस्तच उभारू शकतोय. एका बाजूला नितलज संघ सांगतोय की आम्हाला कमबॅक करायचं आहे, दुसऱ्या बाजूला हा सांगतोय संघ पडले संघ की आम्हाला सामना जिंकून उपांत्य फेरीमध्ये पोहोचायचं आहे. उपांत्य फेरीचा सामना आपण प्री क्वार्टरचा सामना पाहतोय आणि आता सेमी फायनल मध्ये दाखल होण्यासाठी 12 पावलं दूर आहेत दोन्ही संघ. 12 चेंडू 12 धाबा. जबरदस्त एंटरटेनमेंट या स्पर्धेमध्ये आमचे प्रथमेश ठाकूर अप्रतिम कामगिरी. संपूर्ण स्पर्धा लीड करत असताना मागच्या काही दिवसामध्ये त्यांना दाखवली मॅनेजमेंट मी करू शकतोय. येस आय एम अ कॅलिबर. ओ स्ट्रॉंग अपील. जी हा, अशा प्रकारचे अपील भरपूर वेळा उचलले जातात. पंचांमध्ये आता मात्र चर्चा होईल. खूप चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करतोय, कारण ज्यांच्या नावाने स्पर्धा पाहतोय आपण सर्वांच्या लाडके व्यक्तीमध्ये महेश भाई आमचे एक विद्यमान नगरसेवक, बिनविरोध नगरसेवक ज्यांची निवड झाली, कारण ज्यांच्या विरुद्ध कोणी फॉर्मच भरला नाहीये. याचं चांगलं व्यक्तिमत्व, विकास कार्यामध्ये सातत्याने व्यस्त असणार आहे. आज देखील त्यांचं आगमन होईल, आज या स्पर्धेमध्ये त्यांचं आगमन होईल. दोन्ही पंचांमध्ये चर्चा भरपूर वेळा इन ॲक्शन बघू शकाल. नागाव वर्सेस पहिला एन्काउंटर नंबर सेमीफायनल, नागाव वर्सेस नारेन या दोन संघांमध्ये. दोन्ही संघांच्या पुढे लागलाय तो न. एका बाजूला नागाव, एका बाजूला ना म्हणजे नारेन. बघायचं आहे कट केलाय चेंडूला, पुढे सरकला, त्याला बॅकअप दिला, तोपर्यंत एकदा दुसऱ्या बॅटचा प्रयत्न, चेंडू येणं वाकणं उचललं फेकणं, उशीर झालाय थोडासा. रन गॅदर पिकअप ग्रीप अँड थ्रो या क्रिया करताना वेळ झाला एक्झॅक्ट एंडला. विकेट किपरचं मी कौतुक करायला विसरणार नाही, चांगला बॅकअप देण्याचा प्रयत्न केलाय, मात्र शेवटच्या क्षणात चेंडू त्याच्या हातामध्ये आला नाहीये आणि आता समीकरण बदललंय. येणारे चेंडू पिंट्या 10 आणि गरज आहे ती 10 धाबांची. 10 चेंडू आणि 10 धाबांची गरज आहे. समीकरण बदललंय. 10 चेंडू 10 धाबा. रफ अँड टफ सामना होईल का? एखादा चौकार एखादा षटकार पडलेगाव संघाला या सामन्यात लगेच उभारी देऊ शकेल, मात्र एखादी विकेट 1-2 डॉट चेंडू लगातार जे नितलज संघाला पुन्हा कमबॅक करून देऊ शकतील. सामना फाईट क्लोज एन्काउंटर. फलंदाज शफल झाला. अप्परकटचा चांगला फटका. युजिंग द पेस ब्युटिफुली नॉन स्टॉप चेंडू निघून गेला थर्ड मॅन रिझनला. सीमा पलीकडं खणखणीत चौकार. मी कौतुक करेन रोहन, मात्र आतापर्यंत 17 धावसंख्येत 10 चेंडूचा सामना केलाय, मात्र रोहनने जेवढे फटके सजवलेत ना तेवढे फटके ऑफ साईडला सजवलेत. प्रत्येक फटका त्यानं ऑफ साईडला दाखवलाय. फार कमी धावा त्यानं ऑन साईडला उभारल्यात. तोच हा फलंदाज जबरदस्त कामगिरी करतोय. हो प्लेसमेंट, आता ऑन साईडला प्लेसमेंट दाखवली. एकदा पुन्हा दुसऱ्या बॅटचा प्रयत्न होणार, हे होणार 100% होणार आणि वेअर रनिंग इन द विकेट. विकेट किपर हेच सांगतोय शतक की वेगाने यायचं होतं, चेंडूला उचलायचं होतं, पिकअप करायचं होतं, थ्रो करायचं होता. 8 चेंडू आणि फक्त गरज आहे ती 4 धाबांची. 8 चेंडू आणि 4 धाबा. सोपं समीकरण पडले गाव संघाचं, कारण मी कौतुक करेन रोहन मात्रेचे 19 धाबा कुठले आतापर्यंत 11 चेंडू सामना केलाय आणि काय अक्कल हुशारीनं त्यानं फलंदाजी केली. प्रेझेन्स ऑफ माइंड खेळलाय. प्रत्येक चेंडूला त्यानं सामना केलाय, प्रत्येक चेंडू धाबा उभारण्याचा प्रयत्न केलाय आणि प्रत्येक चेंडू संघासाठी त्यानं जिंकण्याचा अभ्यास केलाय आणि त्याचमुळे संघ पुढे सरकलाय. 8 चेंडू 4 धाबा. नितलज संघ सामना थांबवेल का हा देखील प्रश्न. चेंडूला शेवटपर्यंत येऊ दिला, कट केलाय, स्क्वेअर कट दाखवत असेल. एकदा पुढे दुसऱ्या प्रयत्न आणि सिंगल डबलने सामना जिंकू शकतोय हे दाखवलंय फलंदाजानं. कारण मिड द विकेट रोशनची जबरदस्त चपलाई दाखवतोय. तो लवचिक आहे, मात्र ज्या पद्धतीने धाबा उभारला त्याने मध्ये होती. जेव्हा संधी मिळेल तेव्हा मोठे पटके आणि जेव्हा सिंगल डबाच्या माध्यमातून ऍक्शन रिप्ले बघा आपण, ऍक्शन रिप्ले बघा. 2 धाबा मिळतील शंका नाहीये. चेंडूला उचललंय, फेकलंय, तोपर्यंत फलंदाज विकेट किपरचं मी कौतुक करेन. विकेट किपर राहुल काटेचं, कारण ज्या पद्धतीने चेंडूवर येतोय, वेगाने येतोय, मात्र 2 धाबा उभारण्यामध्ये यश लाभलंय. समीकरण आता 7 चेंडू आणि 2 धाबांची गरज. मागचे दोन्ही सामने आपण पाहिले ते 3 षटकामध्ये बिमोड करण्यात आला. पहिला सामना शेवटच्या टप्प्यापर्यंत रंगला आणि बघायचं मागचे 2 सामने तिसऱ्या षटकापर्यंत फिनिश झाले, मात्र हा सामना शेवटच्या षटकात येणार का? 7 चेंडू आणि फक्त 2 धाबांची गरज.
व्हॉट अ बॅटिंग फ्रॉम द रोहन म्हात्रे. अप्रतिम फटकेबाजी, मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करत असताना प्रत्येक कोण्यामध्ये धाबा उभारल्यात आणि आपण सामना जिंकू शकतोय हे त्यांना दाखवलंय. विजयाची नांदी त्यानं लावली आहे मैदानावरती. अप्रतिम कामगिरी. एक चेंडू आणि एक षटक आणि गरज आहे ती मात्र 2 धाबांची. 2 चेंडूने 6 मिनिटं मजा आली असती. मध्ये समीकरण पडल्या संघाला ते पडबरणार नाहीये. हा बघा ऍक्च्युअली शेवटच्या चेंडूचा स्लोवर वन केलाय, फलंदाजाला बीट केलाय. राहुल थोडासा पाठी होता, विकेट किपर चांगली कामगिरी केली. मात्र आता 2 धाबा त्यांना रोखायच्या आहेत. येणारे चेंडू 6 आणि गरज आहे 2 धाबांची. पुढचा होणारा सामना पाहायला विसरू नका. खूप चांगलं आयोजन आमचे करण पुलरे, विजू पुलरे, अर्जुन पुलरे आणि अजय पुलरे यांच्या माध्यमातून. प्रथमेश ठाकूर देखील 100% योगदान या स्पर्धेला त्याने देखील दिलंय. सर्वात जास्त आमचे पुलरे आम्हाला सांगतात की प्रथमेश भरपूर योगदान आहे. पुढच्या वर्षी आपण अजून मोठा धमाका करू पुलरे साहेब. तर ज्या पद्धतीने पहिलं वर्ष आपलं आणि शेवट थोडी शेवटी सामने झालेत. कारण एका बाजूला रायगड प्रीमियर लीग सुरू आहे, एका बाजूला ग्रामीण धमाका सुरू आहे, एका बाजूला साखरपुडा, एका बाजूला लग्न सराई सुरू आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण ही स्पर्धा भरवलीत. तुमचं खरोखरच मी कौतुक करेन. खूप चांगली स्पर्धा. 6 चेंडू 2 धाबा. बघायचं आहे अडवणार का नितलस संघाचा असा कोणता गोलंदाज आहे नितलसकडं जो 2 धावा अडवू शकतोय. राहुल काटे, मोठं नाव. 2 वेळा हा पराक्रम त्याने केलाय, भीम पराक्रम. 6 चेंडू 2 धावा असताना ते 2 वेळा सामना जिंकलाय. बघायचं आता संधी आहे त्यांच्याकडं, मात्र मी विसरणार नाहीये. फलंदाजांना आकर हर्षल पाटील आलाय मैदानावरती आणि त्याला साथ दे रोशन भावेश म्हात्रे. बाबू अपडेट करते ते स्क्रीनवरती. भावेश नाव टाक. येणारे चेंडू 6 आणि गरज आहे 2 धाबांची. बघायचं आहे मात्र काय हुशारी दाखवली फलंदाजीमध्ये. खूप चांगली कामगिरी. भावेश म्हात्रे आलाय, त्याला साथ दे रोशन कुंभारकर. 35 धाबा दापलकावरती. 2 धाबांची गरज आहे उगा सेमीफायनलचा टप्पा गाठण्यासाठी. जस्ट 2 स्टेप अवे फ्रॉम सेमीफायनल. आणि हिट झालाय चेंडू, मात्र चेंडू निघून गेला तर 2 धाबांसाठी या सिटीज. आणि पहिल्या चेंडू ते सामना जिंकलाय. हार्दिक अभिनंदन पडले टीम. पडले संघाने सामना जिंकून सेमीफायनल मध्ये धडक मारली आणि तो संघ मोरबे संघाला फाईट करेल. हार्दिक अभिनंदन. 8 लाख नितलस टीम. 8 लाख बट गुड फाईट. शेवटच्या क्षणापर्यंत खूप चांगली फाईट दिलीत आणि सामना जिंकलाय तो नितलस संघाच्या विरुद्ध. तो मात्र पडलेगाव संघ फायनल मध्ये नव्हे तर सेमीफायनल मध्ये दाखल झाला संघ. हार्दिक अभिनंदन. चला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊया आपण. 8 लाख नितलस टीम बट गुड फाईट. रोहन म्हात्रे ठरलाय सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. व्हॉट अ ग्रेट इनिंग. मॅग्निफिसंट बॅटिंग फ्रॉम द रोहन म्हात्रे आणि त्याने 20 धाबा कुठल्या तो ठरलाय सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. चला नागाव संघ लगेच आतमध्ये उतरा आपण. नारायण संघ आपले फलंदाज लगेच रेडी.